परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील प्रभाग क्रमांक 9 म्हणजेच या ठिकाणी पुंगळवेस रस्ता, हजरत सैदुल कादरी दर्गा असेल किंवा मग या ठिकाणी महादेव मंदिर, तसेच सार्वजनिक शमशानभूमीकडे जाणारा हा रस्ता असेल। या ठिकाणी एक कब्रस्तान आहे आणि या ठिकाणी एक कब्रस्तान आहे। मध्यभागी आपण बघितलं तर नगर परिषद हद्दीतील या ठिकाणी नाल्यामध्ये अनेक दिवसापासून या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता करण्यात आलेली नाही। त्या कारणाने या ठिकाणी आपण बघितलं नागरिकांनी जो कचरा होता तो कचरा या ठिकाणी नाल्यामध्ये टाकलेला आहे आणि नाल्यामध्ये टाकलेला कचरा हा या ठिकाणी पूर्णतः साचलेला आहे। मागील 4 दिवसापासून ही परिस्थिती आपण माझ्या मागे बघू शकता। या ठिकाणी वराहाचा सुळसुळाट दिसत आहे। या ठिकाणी अनेक लहान लहान चिमुकले या ठिकाणी खेळत असतात, त्यांच्या आरोग्याची समस्या निर्माण होत आहे। तसेच या ठिकाणी चहूबाजूने जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हा रस्ता असतो आणि नगर परिषद प्रशासनाचे मुख्य अधिकारी उमेश ढाकणे असेल, स्वच्छता निरीक्षक या ठिकाणी घोडेसर असेल किंवा संबंधित नगर परिषदेला मागील 3 ते 4 दिवसापासून वारंवार सूचना मी स्वतः केलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की सोमवारपर्यंत आम्हाला वेळ द्या आणि सोमवारपर्यंत आम्ही या ठिकाणी सर्व स्वच्छता करणार आहे। प्रश्न असा उद्भवतो, या ठिकाणी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येतो की या ठिकाणी आम्ही तात्पुरती स्वच्छता करणार आहे, मात्र प्रश्न या ठिकाणी एवढा वरून मिटत नसतो। कारण आपण विचार केला तर हा जो रस्ता आहे, हा रस्त्याच्या बाजूला या ठिकाणी एक पूल पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी जो पाईपलाईन आहे हा पाईपलाईन किमान 5 फूट खाली गेलेला आहे। जो त्या ठिकाणून जो कचरा आहे किंवा पाणी येतो तो पाणी येण्यासाठी योग्य मार्ग भेटत नाही। तसेच मागील 10 दिवसाच्या नंतर पाणी नळाला सुटलं, त्या कारणाने अचानक पूर्ण कचरा या ठिकाणी आला आणि या ठिकाणी कोंबले गेलं। तसेच या ठिकाणी नागरिकांचा विविध जे कॅरी बॅग असेल किंवा पॉलिथिन या ठिकाणी आलेला आहे आणि हा रस्ता किमान 5 फीट खाली पाईप गेलेला आहे। त्यामुळे या रस्त्याला पूर्णतः काढून या ठिकाणी पूर्णतः नवीन काम करणे गरजेचं आहे, तोपर्यंत ही समस्या मिटणार नाही। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असाच आहे की नगर परिषद प्रशासनाच्या वतीने सांगितलं जातो की वारंवार आम्ही या ठिकाणी स्वच्छता पूर्णपणे करत असतो। मागं त्या दिवशी देखील एका नागरिकाने ज्यावेळेस नगर परिषद प्रशासनाच्या समोर कचरा आणून टाकला, उमेश ढाकणे मुख्य अधिकारी यांच्याशी ज्यावेळेस आपण संवाद साधला त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं की आमचे नियमित स्वच्छतेचा कार्यक्रम सुरू असतो। मग प्रश्न असा उपस्थित होतो की मागील 5 दिवसापासून या ठिकाणी स्वच्छता आणि दुर्गंधीयुक्त पाणी साचलेलं आहे, नागरिकाचे आरोग्य धोक्यात आलेलं आहे। नगर परिषदेकडे लाखो करोडच्या रूपाने या ठिकाणी स्वच्छतेसाठी निधी येतो, तो निधी जातो कुठं असा प्रश्न निर्माण होतो। नागरिकाच्या आरोग्याशी खेळणं सोडा, कारण आता आपण बघितलं की जिंतूर शहरामध्ये उन्हाळ्याचे दिवस लागलेले आहे, कडकडाट या ठिकाणी ऊन साचत आहे। अशा काळामध्ये जर नागरिकांना जर आरोग्य जपायचे असेल, नागरिकाला या ठिकाणी आरोग्य जपण्यासाठी स्वच्छता असणे गरजेचं आहे। आणि नगर परिषद प्रशासन किती दिवसापर्यंत या ठिकाणी आज नाही तर उद्या म्हणत तब्बल या ठिकाणी 4 दिवस उलटून गेलेले। आता आपण या ठिकाणी बातमी करण्यापूर्वी देखील या ठिकाणी मुख्य अधिकारी उमेश ढाकणे यांच्याशी ज्यावेळेस संवाद साधलं, त्यांनी असं सांगितलं की उद्याच्याला आम्ही या ठिकाणी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने निश्चितच या ठिकाणी याचा तोडगा काढण्याचा प्रयत्न करू। मागील 4 दिवसापासून आपण संपर्क साधतो। थातुरमुतूर या ठिकाणी काही वाहने JCB काही वाहने आणली जातात। नगर परिषद कर्मचारी म्हणतात आम्ही काम केलं परंतु होत नाही। होत कसं नाही, कारण हे जे आजार आहे हे नगर परिषदेने पालन केले म्हणून आज या ठिकाणी दिसून येत आहे। त्यामुळे नागरिकाच्या आरोग्याशी खेळणं सोडा, कारण यापूर्वी ज्यांनी महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर यांनी देखील ज्यावेळेस मुख्य अधिकारी यांना विशेष बैठक घेऊन त्यांनी सांगितलं होतं की जिंतूर शहरामधील नागरिकाच्या स्वच्छतेबाबत कोणताही कॉम्प्रोमाइज केला जात नाही, तरी देखील या ठिकाणी नगर परिषद याकडे दखल देत नाही का असा सवाल निर्माण होतो। त्यामुळे नगर परिषद प्रशासनाला एवढीच विनंती जिंतूरकरांच्या वतीने, या ठिकाणी ही जी स्वच्छतेचे 3 तेरं वाढलेले याची लवकरात लवकर तुम्ही व्यवस्था करा आणि लवकरात लवकर या ठिकाणी नागरिकाला आरोग्यदायक वातावरण निर्मिती करून द्या, एवढीच विनंती आहे। जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम।